नमस्कार मित्रांनो, कशा सर्व मजेत ना. तर आज आपण बनवतोय गावठी कोंबडीचं चिकन आहे ना. आपल्याला दिलं गावठी कोंबडं, ते आता तयार करून आणलंय. आता फक्त आपल्याला ते शिजवायचं आहे. तर आपण त्याची तयारी करतो. इकडे हे काय खाली टाकलंस मॅडम? इकडे कांदा कसं कापतात बघा. असं कधी आज तरी होईल काय कापून? इस्तो पेटवायचं आहे ना. चला आपण इस्त पेटूया. पहिल्यापासून पेटवायला लागणार आहे. जराशी लाकडं आणि चिंध्या घेऊन येतो. तोपर्यंत थांबा मित्रांनो. इस्त पेटतं आपला, तोपर्यंत पटपट आतमध्ये तयारी करू. जास्त नाही, पटकन तयार होईल असं आपण करणार आहोत. काय काय टाकलं त्याच्यात? कांदा, टमाटर, मिरची, खोबरं आणि आता आलं. लसूणचं हे देतेस ना तडका? जा ना जराशी लसूण टाकायला वाटणार जराशी. नको, हे टाकूया सुरुवातीला. चला, विस्तो पण पेटतोय. आणि इकडे आपला रस्स्यासाठी तयारी चालले. मस्त ग्रेव्ही बनणार थोडीशी, कारण डाळ आहे तर जास्त काय नाही. थोडीशी ग्रेव्ही फक्त बनवायची आपल्याला. गावठी कोंबडं भरपूर दिवसांनी. इकडे आले कोथिंबीर. आताच तोंडाला पाणी सुटायला. याच्यासोबत वडे बनवलेले असते तर मजा आली असते, पण आता वेळ नाही, भरपूर वेळ झाला आहे. कारण आपल्याला बाहेर पण जायचं आहे जरा कामानिमित्त. चला, तर मित्रांनो आपली सर्व तयारी झालेली आहे. इथे आणलेलं आहे सर्व. विस्तो पेटतोय, तर टोप, वाटण आणि सुरुवातीला फ्राय करण्यासाठी, फोडणीसाठी इकडे सर्व आलंय. मसाले आले, मीठ आलं, तेल आण. तेल राहिलंय, तेल घेऊन येऊ दे. नाही, धुवायचं आहे. तेलाची अख्खी बॉटलच घेऊन आले. आपलं गावठी चिकन धुवते. अंड दाखव. त्यात काय आहे की नाही? हाय अंड. ते अख्खं असंच खायचं, फोडायचं नाही. एक काम करा नाही ते त्या कुकरवरती बघा छोटासा बाउल ठेवते. बाउल लबलबी राहतो अंड. हां, तसंच ते सॉफ्ट शेल पूर्ण बनला नव्हता. एवढ्या मोठ्या कोंबडीला कापलं. किती अंडे होती? 3-4 होती, म्हणजे छोटे होती. आणि एक अंड भेटलं, बाकी छोटी होते अशी. गावाला आलो की आई एक तरी कोंबडं कापतेच. नातवांवर जीव तर आहे एवढा. चल, जास्त धुवू नको. स्वच्छ नको करायला. बस झालं. तेल आलंय भरपूर. असं एवढं तेल नाही उतरायला. काय बोलतोय समजतच नाही. तर मित्रांनो,
एवढं तेल नाही आपण ओतणार आहोत. किती लिटरची आहे? 2 लिटरची बॉटल आहे. पळी 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 नाही, हा पळीत आहे. पडला पळी. हे घे. तेल व तूप झाला गरम. बहुत भरपूर असं. आणि पहिला काय जाणार आहे? कांदा. तेल गरम झालंय. तेजपत्ता आपल्याकडे हिरवा काय माहिती आहे, आपलं झाडावरून काढून लगेच इकडे. पहिला जातोय कांदा. चुलीवरचं चिकन. पहिल्यांदा बनवते. धूळ असते ना सर्व भरपूर येताना. बनवायचं तर नक्की नव्हतं, अचानक आलं म्हणून. अचानक आयन बोलवला, कोंबडं कापायचं आहे. डाळ भात केलेलं. मग पटकन गेलो, कचकच कचकच कच झालं, घेऊन आलो. तेजपत्ता, टोमॅटो, तेल भरपूर झालं का? नाही होईल बरोबर. आता वाटण टाकते. है ना उघड. कसं उघडू? काय रे बाबा, ताकद नाही. काय चिकन झणझणीत बनव एकदम. काल झणझणीत झालं होतं ना. काय झालं? अंडा मसाला, करी अंडा करी. मसाला कलर नॉर्मलच आपलं. हा घरी बनवलेला तिखट, म्हणजे तिखट घरी म्हणजे मित्रांनो, मिरच्या घरात आणलेल्या, मम्मीने घरात मिरच्या आणलेल्या. त्याच्यात काली मिरी काय 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 टाकतात ते मला पण माहिती नाही. तर तिने तसं मिरच्या आता मिक्स करून मग त्या दळून आणलेल्या आहेत, म्हणजे असं घरात तिखट बनवलेलं. वाटण गेलंय. नंतर त्याच्यात पाणी होत. मीठ नंतर टाकशील ना. तिखट खूप तिखट आहे. चिकन
अंड कुठे अंड बाजूला ठेवलं. टाकते. चुलीवर कसं लसूण जरी टाकलं तरी पण चांगलं होतं. चुलीवर मित्रांनो आहे ना स्वाद येतो चांगला. तर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय नक्की सांगा, कमेंट करा. चुलीवर तर लबलबीत. आता काय आहे की नाही बघा शिजवून कसं होतं ते. पाणी होत बघूनच चांगलं वाटतं. सुकं आणि पाहिजे याच्यात एवढं पाहिजे. थोडासा रस्सा कर, पप्पांना रस्सा पाहिजे ना. आणि याच्यात आहे ना मित्रांनो मिरची जास्त टाकलेली आहे त्याच्या वाटणामध्ये. 2-3 टाक. तर तिखट जास्त लाल दिसणार नाही, कारण तिखट असं बनवलेलं की तिखट दिसत नाही पण तिखट भरपूर आहे. बरोबर ना. तिखट लाल दिसत नाही पण तिखट भरपूर आहे. तर असा विषय आहे. दमली आहे दमली. दमले म्हणजे दमलेच लय दमले. मीठ टाकलंस. चवीनुसार मीठ. बस. बरं नंतर टाकता येईल. कमी पडला तर थोडी कोथिंबीर टाकते नंतर डबल वरून टाकायला. वास आला. वास येतोय. अरे चिमटा दे. हे काट. कधीतरी आहे ना चिकनचे चुलीवरती भाजूया लेग पीस. मागे आपण आहे ना आता चूल करूया आणि त्याच्यावर असं दिवसाचं करेल 4-5 वाजता. लेट येतो ना आपण घरी लेट येतो ना. 7 वाजता घरी येतो. 7 नको रात्रीचं करूया. लाईट लावतो मागून. काय बोलताय मित्रांनो मस्त. आणि पोपटे आपल्याला करायचे. टाकी मागच्या उद्या उजेड असेल. शिजल आता. पाणी होतं झालं असं थोडंसं होत नंतर तर होईल पाणी. बस चला. याचा रस्सा होऊ द्या. आता आपण जाऊ आतमध्ये बसू. हे काय करी मसाला अंडा करी मसाला चिकन मसाला आहे. पण चिकन मसाल्याची गरजच नाही, कारण त्या चुलीवरच स्वाद असा येतोय ना की चिकन मसाल्याची गरजच काय. वाटण वगैरे तर आपण टाकलंय. अद्रक टाकलं. लाल दिसत नसेल मित्रांनो पण हे लय तिखट आहे. मी आताच सांगू शकतो. फोन येईल आहे मला. गावठी चिकन भात डाळ. आज काय स्पेशल मेन्यू नाही. आज फक्त नॉर्मल. अचानक ठरलं ना, म्हणजे अचानक मग आई बोलली चिकन कापायचं. मग काय अचानक गेलं, अचानक कापून आणलं. अचानक खाल्लं. म्हणून काय स्पेशल जास्त काय नाही, फक्त चिकन ते पण गावठी. बाकी भात डाळ. कसं आलं बघा कसं आलं बघा. तिखट आहे तरी. नाही तिखट आहे. गावठी चिकन वेगळंच असतं ना. कडक आहे कडक कडक. चालेल ना. अशी चव मुंबईला भेटत नाही. चला चुलीवरचं. चला तुम्ही पण नक्की गावाला आले की गावठी चिकन खात जा. मस्त चवीला असतं. तर चला आता बाय बाय बोलायची वेळ आली. हा ब्लॉग आता इथेच एंड करतो आणि जरासं जेवतो. चिकन बघून जरा थांबवत नाही, लाल सांडते. त्यामुळे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. चला बाय बाय.